नमस्कार. आज आपण बघणार आहोत 3 प्रकारच्या चटण्या आणि 2 प्रकारचे रगडाच्या. त्यासाठी फक्त आपल्याला 5 ते 10 मिनिटं पूर्वतयारी करायची आहे आणि 15 मिनिटात ही रेसिपी तयार होते. चला तर सुरुवात करूया. रगडा बनवण्यासाठी इथे 1.5 कप वाटाणे, हिरवे वाटाणे भिजू घातले. तुम्ही पांढरे वाटाणे सुद्धा भिजू घालू शकता. 6 ते 7 तास भिजू घालायचे. 7 तासानंतर वाटाणे व्यवस्थित भिजले गेले आहेत. आता याला शिजवून घेऊया. कुकरमध्ये वाटाणे आणि 1 बटाटा रफली कापून टाकला आहे आणि त्यामध्ये सर्व साहित्य बुडेल इतपत पाणी टाकलं आहे. नंतर आता यामध्ये 1.5 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ आणि थोडंसं हिंग टाकायचं. सोबत 1 तेजपान टाकायचं. त्याने चव खूप छान येते. चिमूटभर सोडा टाकून याला 5 ते 7 विसल आणून घ्यायच्या. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही तिखट हळद कमी जास्त करू शकता. एका बाजूला आपण चटण्या तयार करून घेऊ. सर्वात पहिले चिंच 3 तास भिजू घातली आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही गरम पाण्यात 1 तास भिजवू शकतात. त्यानंतर याच्यातले चिंचोके किंवा काही बिया असतील त्या काढून घ्यायच्या आणि डायरेक्ट मिक्सरच्या भांड्याला याला वाटून घ्यायचं. आता एका भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आणि आपल्याला हवी तितकी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यापुरते याच्यात पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि गॅसवरती 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती याला उकळून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटानंतर याला एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं. तुम्ही स्मॅशरनी किंवा चमच्यानी सुद्धा गाळू शकता. आता या चटणीमध्ये 1 कप आपण गूळ टाकणार आहोत. किसून टाका किंवा तुम्ही जास्त तसाही टाकू शकता. 5 चमचे साखर ऑप्शनल आहे. तुम्ही पूर्ण गूळ किंवा पूर्ण साखर सुद्धा वापरू शकता. त्यामध्ये 1.5 चमचा चाट मसाला, हा घरगुती चाट मसाला आहे. 1.5 चमचा काळं मीठ, 1 चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा तिखट टाकून याला मिक्स करून घ्यायचं. तुमच्या आवडीने तुम्ही जिन्नस कमी जास्त करू शकता. गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीने करू शकता. तयार आहे आपली झटपट होणारी चिंचेची चटणी. आता आपण बघूया लाल मिरची आणि लसणाची चटणी. 3 लाल मिरच्या आधीच भिजत घातल्या होत्या. त्यानंतर याच्यात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि 2 ते 3 चमचे साधं तिखट टाकलंय. याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तरी चालते. त्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडासा चाट मसाला आणि यामध्ये थोडंसं हिंग टाकून याला मिक्सरला फिरवून घ्यायचं. आपली लसूण आणि मिरचीची चटणी. हिरवी चटणी. यामध्ये मूठभर कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, यामध्ये चवीनुसार थोडं मीठ, थोडासा चाट मसाला अर्धा टीस्पून घेतला आहे. त्यानंतर थोडं हिंग आणि अर्धा चमचा तिखट. वरून 1 लिंबू पिळून घेतला आहे. तुम्ही अर्धा लिंबू सुद्धा पिळू शकता. पाणी टाकून याला वाटून घ्या. तयार आहे आपल्या 3ही प्रकारच्या चटण्या. अगदी झटपट होतात. आता एका बाजूला आपला रगडा शिजला आहे. थोडासा हलका स्मॅश करायचा आहे आणि यामध्ये जर पाणी नसेल तर 1 वाटी पाणी तुम्ही टाकू शकता, थोडीशी त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला. तयार आहे आपला संपूर्ण चाट. सर्वात पहिले तयार करूया रगडापुरी. रगडा तयार करण्यासाठी इथे पुऱ्या घेतल्या आहेत पाणीपुरीच्या. त्यामध्ये 1-1 चमचा रगडा, 1-1 चमचा दही आणि 1-1 चमचा लाल मिरची आणि लसणाची चटणी, थोडासा कांदा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त चटण्या टाकू शकता. यावर हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी टाकून फरसाण किंवा बारीक शेव तुम्ही यावर टाकू शकता. त्यानंतर यावरती आता बारीक चिरलेले टमाटर, अगदी ऑप्शनल आहे, थोडासा कांदा, काळं मीठ आणि चाट मसाला यामध्ये टाकून घ्यायचा. त्याने चव आणखीनच छान लागते. वरून थोडीशी कोथिंबीर आणि चिंचेची टाकली की हे अजूनच छान टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता तयार करूयात रगडा चाट. यामध्ये 2 ते 3 पुऱ्या व्यवस्थित क्रश केल्या आहे. त्यावरती 4 ते 5 चमचे रगडा, थोडंसं फरसाण, कांदा, लाल मिरची आणि लसणाची चटणी ते 2 चमचे. तसंच यामध्ये हिरवी चटणी, दही आणि चिंचेची चटणीसुद्धा टाकून घ्यायची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त यामध्ये टाकू शकता. तसंच वरून थोडंसं काळं मीठ आणि चाट मसाला, हा घरगुती चाट मसाला आहे. सोबत 1 लिंबू पिळलं आहे. वरून थोडंसं फरसाण आणि कांदा, टमाटर आणि कोथिंबीर टाकून याला तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी झटपट बनते आणि खूप टेस्टी लागते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.